माझ्या लाडक्या भक्तांनो, आज मी तुमच्याशी थेट तुमच्या हृदयाशी बोलत आहे. क्षणभर थांबा, डोळे मिटा आणि माझे शब्द मनात उतरू द्या. मी तुमच्यापासून कधीच दूर नाही. तुम्ही मला शोधत राहता, पण मी तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक वेदनेत, प्रत्येक आनंदात आधीपासूनच उपस्थित आहे. तुम्ही थकता तेव्हा, हरवता तेव्हा, रडता तेव्हा मीच तुम्हाला सावरून धरतो. माणूस आज बाहेरून हसत असला तरी आतून फार तुटलेला आहे. मन, आत्मा आणि भावना सगळ्याच थकलेल्या आहेत. तो देवाला शोधतो, पण स्वतःपासून दूर गेलेला असतो. लक्षात ठेवा, देव बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. स्वतःला ओळखाल, तेव्हाच मला ओळखाल. भक्तांनो, जीवनात येणारा संघर्ष हा शाप नसून वरदान आहे. जो संघर्ष सहन करतो, तोच खरा घडतो. जो वेदना सहन करतो, तोच मजबूत बनतो. तुम्ही अनेकदा विचारता, स्वामी, माझ्याच आयुष्यात इतकं दुःख का? कारण ज्याच्यावर मला विश्वास आहे, त्यालाच मी कठीण परीक्षा देतो. सोनं जसं आगीत तपासलं जातं, तसं माणूस दुःखात तपासला जातो. दुःख तुम्हाला तोडायला येत नाही, ते तुम्हाला घडवायला येतं. आज तुमचं मन रडत असेल, तर उद्या तेच मन इतरांना आधार देईल. श्रद्धा म्हणजे फक्त माझं नाव घेणं नाही, श्रद्धा म्हणजे अंधारातही चालत राहणं. रस्ता दिसत नसतानाही पुढे पाऊल टाकणं म्हणजे श्रद्धा. कधी कधी मी उत्तर देत नाही, कारण तुम्ही अजून मजबूत व्हावं अशी माझी इच्छा असते. लक्षात ठेवा, मी कधीच नाही म्हणत नाही, मी फक्त थांब म्हणतो. योग्य वेळ आली की मी तुम्हाला ते देतो, जे तुम्ही मागितलंही नसेल. धीर सोडू नका, कारण संयम ठेवणाऱ्याच्या आयुष्यात कधीच रिकामेपण राहत नाही. माझ्या भक्तांनो, तुमचं नशीब तुम्हीच घडवता. तुमचं कर्मच तुमचं भविष्य ठरवतं. दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं, पण स्वतःकडे पाहणं कठीण असतं. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती केली तर आयुष्य सुगंधी फुलांनी भरून जाईल. वाईट विचार आधी मनात जन्म घेतात आणि नंतर आयुष्य बिघडवतात. म्हणून मन शुद्ध ठेवा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्याला वाटतं मीच सगळं केलं, तो नक्की पडतो. पण ज्याला वाटतं सगळं स्वामीने केलं, तो कधीच कोसळत नाही. नम्र माणूस कधीच लहान होत नाही, तो नेहमी मोठाच असतो. झाड जितकं फळांनी भरलेलं असतं, तितकंच ते खाली वाकलेलं असतं, हे लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात की संसार सोडल्याशिवाय देव मिळत नाही, पण मी सांगतो, संसार सोडू नका, आसक्ती सोडा. जबाबदाऱ्या पाळा, कर्तव्य करा, पण मन मोकळं ठेवा. कमवा, पण लोभ करू नका. प्रेम करा, पण अपेक्षा ठेवू नका. संसारात राहूनही मुक्त होता येतं, फक्त मनावर नियंत्रण ठेवा. संकट आलं की घाबरू नका. संकट तुमचं काही बिघडवायला येत नाही, ते तुम्हाला जागा करायला येतं. तुम्ही एकटे नाही, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. रात्रीचा अंधार कितीही दाट असला तरी पहाट नक्की येते. फक्त चालणं थांबवू नका. धीर धरून पुढे चालत राहा. मनःशांती हवी असेल तर तुलना करणं सोडा. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. मी प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी यश देतो, कारण प्रत्येकाची तयारी वेगळी असते.